मला कसं वाटतं आम्हासारख्या स्त्रियांचं आपल्या सौभाग्य देवतेची वाट पाहत पाहत जर आयुष्यात आलं शर्त झाली यांच्यासोबत. आता काही क्षणापूर्वी माझ्या महागात होते ते युद्धाची सगळी तैनात संपवून क्षणभर तो वेगळा विसावा घेण्यासाठी म्हणून माझ्या मनात आले होते. पण काय मिळेल ती जबाबदारी आपली खिजरमुजाच्या गोष्टी सुरूच करणार होतो आम्ही. देहाला त्यांच्या पुष्कळ श्रम झाले. त्या श्रमाचं परिमार्जन करण्यासाठी मी त्यांची सेवा सुद्धा करणार होते. मग कुठला दूर तो आला आणि लवकरीनं धर्ममाताजींनी बोलावलं म्हणून सांगितलं. कसलाच विचार केला नाही त्याने. माझ्या मनाचा माझ्या प्रेमाचा कसलाच नाही. पहाट दिवशी उठून अगदी लवकरीनं माझ्या मागण्याच्या बाहेर गेले. जाता जाता त्यांच्या मुखातील शब्द मी त्यांना सांगत होते, अहो क्षणभर तरी थांबा माझ्या प्रेमासाठी. त्यावर यांचं उत्तर तुलाच काय, तुझ्या प्रेमालाच काय, माझ्या कर्तव्याच्या जबाबदारीसाठी कठोर काळाच्या बाहेर सुद्धा माझे पंचप्राण वाहून द्यावे लागले ना तरी कसलाच विचार करायला नाही. कुठेच एवढं नाही म्हणजे मी एका वीराची पत्नी आहे मिळत आहे मला, पण तरी सुद्धा माझं मन आहे आपल्या सौभाग्याची देवता एक क्षण तरी आपल्या सोबत असावी असं सतत वाटतं मला. या हस्तिनापुराची साम्राज्ञी हे सगळं ऐश्वर्य माझ्या चरणाशी लोटांकडे लागते. पण तरी पण हे सगळं असून नसल्यासारखं आहे. प्रत्येक स्त्री आपल्या सौभाग्याच्या प्रेमासाठी आस असलेली असते ना, ते सुख सुद्धा माझ्या मैरीच्या नशिबात नाही. युद्धाचे वारे एवढ्या वेगाने वाहताय की उद्याचा उगवणारा सूर्य पुन्हा एका मातेच्या मुलाचा, पुन्हा एका स्त्रीच्या पतीचा, पुन्हा एका स्त्रीच्या बंधूचा कर्दन काढत ठरणार नाही ना. याच विमंचनात प्रत्येक स्त्री आज त्या उंबरठ्यावर उभी राहून त्या वाटेकडे लक्ष लावून उभी असेल. आपल्या जीवाचा माणूस रणांगणावर जो शौर्यानं गेलाय ना तो सुखरूपपणे माघारी येईल की नाही हे कोणा त्या परमेश्वरालाच उलगडायचं. मी सुद्धा या सगळ्या स्त्रियांमधीलच आहे. मी काही कोण निरण नाही. या सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे माझी सुद्धा ती समजता. देवा आतापर्यंत तुझ्याजवळ स्वार्थानं कधीच काही मागितलं नाही, पण आज काहीतरी मागावं असं वाटतं मला. मी केलेली गोष्टी त्यापेक्षा माझ्या कर्माची पुण्य म्हणून जर मला काही द्यायचं असेल ना, सुहासिनीचं मरण मला दे. माझ्या डोळ्यात एकच माझ्या सौभाग्याच्या केसाला सुद्धा धक्का लागेल मी पाहू शकत नाही. एवढं मात्र मागायला पडत. लगबगीने गेलेत काय पुढे याकडे लक्ष लागले माझं. तिन्ही साजा झाले. या देवनाच्या समया बोमक्याचे पुष्पहार सगळं त्यांच्यासाठी अगदी परिपूर्ण सजवणे असं वाटत नाही. साहजिक मुलार होण्यासाठी करावा, स्वतःच्या जीवाच्या माणसासाठी. ती नक्कीच जर आपल्या अवधी बोलत असेल तर साहजिक मुलगा सुद्धा करते.
या आधी झालेल्या मनात असंच वाटतं मला, असंच वाटतं मला. काय झालं? केव्हापासून आपल्या सेनेकडे लक्ष लागलं होतं. केव्हा एकदा आपण यात आपल्याला डोळे मिळून केव्हा पाहिजे असंच वाटलं होतं मला. पण आता बस, आता मी ठरवले. हो, आता मी ठरवलंय. आता तुम्ही माझ्या मंदिरात आलात ना, आता मी तुम्हाला मंदिर ठरवलेलं आहे. म्हणजे मराठी लोक आहेत, रणभूमीवर पराक्रम गाजून गाजून आपल्या देहाला पुष्कळ श्रम झाले असतील ना. आज त्या सगळ्या श्रमाचं परिभाषण मी करणार आहे. कोणतं सेवा करणार आहे. माझी सेवा. हो, आणि या सेवेचं ब्रीज आता मी अभिकृत केलं. हो, कारण तुमची सेवा हे माझं कर्तव्य आहे. तुमच्या श्रमाचं परिमार्जन करणं हे माझं सुख आहे.
आणि म्हणून सर तुम्ही तर माझ्या संसाराचे आधारस्तंभ आहात आणि म्हणूनच या माझ्या संसाराच्या देवतेला हो या माझ्या पतिमय परमेश्वराला मला सांगायचं काय रे? हे देवरूप माझे एक स्वतःचं जीवन हे संसार भवसागरात उडी डोक्याप्रमाणे करणाऱ्या अशा माझ्या भार्ये शिवम भवत मंगल समाधान वाटलं की मला एक नवरा असून सत्ता त्याच्याबद्दल असलेलं प्रेम एक विश्वाला आदर्श देण्यास्पद होतं. अगं प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री लपलेली असते आणि ती स्त्री म्हणजे बायको होय. पण तिचा अंगामध्ये राणी होय. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता यत्र सत्त्वं पूजन्ते सर्वास्तथा फला प्रिया. अर्थात जिथं स्त्रीचा मान सन्मान राखला जातो तिथं देवी लक्ष्मी वास्तव्य करते. अर्थात मी तुझ्यापर्यंत आलो इथं सध्याचं कार्य तुझ्याकडे मी घडलं पण गोड गोड बोलायचं हा. आत्मस्थ करून घ्यायचं हा. आणि कोणीतरी हात मारेल हा. तेव्हा लगबगच जायचं. पण उत्तरे शतबाहेर पडले आज मी ठरवलंय. का? आज मी तुम्हाला माझ्या मंदिरातून जाऊ देणार नाही. नक्की नोंद केला आहेस. जाऊ देणार. पण उत्तरे या वेळी तुझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. होय मी तुझ्यापर्यंत आलो आहे याला कारण आनंदाचा गोड निरोप घेण्यासाठी. आनंदाचं बोलते हो. पुन्हा म्हणते आता काही क्षणापूर्वी तुम्ही तुमच्या कर्तव्याला गेला होता. हा. मग आता पुन्हा आनंदाचं बोलते हो. याला एक कारण आहे. याला कारण काय माहितीये का? कौरव पांडवांचा महाभारत युद्ध सुरू आहे चालते. आणि युद्धाच्या गुरु द्रोणाचार्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चक्रव्यूहाची रचना केली आणि केवळ काकण जवळ आत्माने संपादन केले त्या चक्रव्यूहाचा पांडवांना विजय संपादन करण्याची जबाबदारी त्याला म्हणून जबाबदारी आपल्या हाती घेतली. आभार स्वामी. काय झालं? काय बोलता तुम्ही? काय झालं का? चक्रव्यूहाचा भेद हो त्या विवाहाचा भेद करण्यासाठी तुम्ही जाणार आहात? हो नाही रामू काळावरून नाही जाता. प्रत्यक्ष गुरु आचार्य द्रोणाचार्य यांनी ज्या विवाहाची रचना केली त्या विवाहाचा भेद करण्यासाठी तुम्ही तिथे जाणार आहात? होय नको. का? किती वीर आहे, उत्तरे कितीतरी सैन्य आहे तरी सुद्धा स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी कितीतरी पराक्रमी वीर तिथे दिसत आहेत. तरी सुद्धा मला संधी मिळते हो. तरी सुद्धा यावेळी त्या तीनही योद्धे या घटनास्थळी नाहीये. अर्थात मला तिथं जाणं गरजेचं आहे. अर्थात
आपण ज्या कर्तव्यासाठी जाता ते कर्तव्य विश्वाच्या कल्याणासाठी अति महत्वाचं आहे. नक्कीच. मी जाणते, पण असं जाऊ नका. काय? तुम्ही रणांगणावर गेल्यानंतर माझ्या सौभाग्याचं जणी सुखरूपपणे माघार येईल की नाही या विचारात माझं मन गुडगुडतं. उत्तरे तुमचा निराश नाही. इच्छा तुझी असते विचारले स्तुते. मग बापासाठी पुत्र काय करू शकतो? हा चांगला आदर्श निर्माण करणे चुकीचं आहे का? मी तुमच्या आदर्शाच्या आड येणार नाही, तुमच्या कर्तव्याच्या अडचण येणार नाही. पण मला माझं कर्तव्य करायचंय. कोणतं? आपण रणांगणावर जात असताना विजयाची विजयश्री आपणालाच मिळाला त्याच्यासाठी जीवाभावाची पंचारत उभारण्यासाठी मला सिद्ध व्हायचंय. नक्की. रणांगणावर जाणारा प्रत्येक वीर पुरुष साक्षात परमेश्वराचं स्वरूप असतं. आणि अशा या माझ्या परमेश्वराला जीवाभावाची पंचारती ओवाळल्याशिवाय मी बरी जगली. नक्की तुझ्या मनासारखं होऊ द्या. हो ना? जरा थोडं थांबा. मी जगले. हो. आता हे झालं का? हो. झालं. क्षमा करा, थोडा उशीर झाला. बरं. पण तरी पण स्वामी थोडं नाही बरं विषय. चला आपल्याला काय करणार? माझं कर्तव्य आहे ते का या माझ्या प्रतिभाय परमेश्वराला विजयाची विजयची मिळण्यासाठी अंतरी तुझी इच्छा मी पूर्ण केलेली आहे. आणि आता मला जाणं गरजेचं आहे. आनंदाचा मोठे रूप मी तुम्हाला देत होते. कोणी पंचाला वेगळे की माझ्या हातातून कशी सुटली माझं मला असते. तुमची विरसली फुटफीट झाली असेल याच्यामुळे. पण मी तुम्हाला एक सांगू काय ते? जेव्हा भावाची पंचाला ओळख असताना हातातून निसटली झाला. एका सुवासिनीच्या हातून अशी पंचारती निसटून पडणं म्हणजे घोर अपशकुन. अपशकुन आणि शुभशकुन याच्यावर तू विश्वास दर्शवतेस? म्हणजे तुझा माझा पराक्रमाचा विश्वास नाही की काय? एका जागृताच्या औलाद नाही की काय? म्हणजे तू माझ्यावर धडधडीत आरोप करतेस. मी जागृताच्या औलाद नाही. नव्हे तर मी जागृत योद्धा नाही. याबद्दलचा मला संशय नाही स्वामी, मग आपल्या पराक्रमावर तुम्ही शंका घेत नाहीये. पण तरी सुद्धा एखाद्या कर्तव्यासाठी आपण जात असताना असे शकून अपशकून होणं
माझी संकटाची चाहूल असते ती आणि असं असताना निश्चितच रणांगणावर गेलेलं दुश्मन काहीतरी संकट घेईल. एक लक्षात ठेव, ज्याचा प्रारंभ आहे त्याचा शेवट येईल. ज्याचा अंत आहे त्याचा असते. तो जन्माला आला तो नक्कीच मरेल, पण केवळ तू एका वीराची पत्नी असेल सथा. अगं या अचानक तुझ्या हातातून निसटली आणि तू म्हणतेस तुमचं काहीतरी बरं वाईट होईल या भीतीच तू बोलतेस. पण लक्षात ठेव, हे जे काही घडलं ते अनवधनानं घडलं असेल. यात शुभशकुन अपशकुन याचा काही संबंध येत नाही. कदाचित तुझ्या हाताला तेल लागलं असेल, त्याचा परिणाम 4 दिवस झाला असेल म्हणून किंवा निसटले असेल. याच्यासाठी माझा मार्ग नको नकोस. माझ्या संयमाचा मला नाही स्वामी, तुम्ही मगापासून मला समजवण्याचा प्रयत्न करता जाणते मी. आनंदाचा गोड निरोप सुद्धा तुम्हाला देत होते का? पण हा अपशकुन घडला म्हणून माझं मन भीतीनं भिन्न करतं. मी शुभशकुन अपशकुन मानत नाही. माझा विश्वास देव गोपाल कृष्णावर आहे की नाही? आहे ना? मग विश्वास देवावर ठेव. तो देव गोपाल कृष्णाला जीवनात केव्हाही वाईट करणार नाही. विश्वासा देव आपल्या तुमच्या पाठीशी नाही स्वामी. विश्वासा देव तुमच्या पाठीशी. त्यापेक्षा त्या विश्वाच्या देवाला जशी प्रेरणा दिली असावी म्हणूनच तो येणाऱ्या संकटाची जाणीव मला आता या क्षणी त्या देवालाच करून दिली असावी. हात सोडते काय ते? पदरपण चढते. या उत्तरेच्या रस्त्याची शपथ आहे तुम्हाला. क्षमा करा स्वामी मला. मी माझ्या रक्ताची शपथ वापरून तुमचा मार्ग रोखून यायला कारण आहे. आला माझ्या घरी क्षणभर मायेला माया तिथे झाली. एका वेळाला पत्नी आहे विसरले, पण किती झालं तरी आम्हा बायकांचं मत आहे. किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी नाही होत समजवायचं. आपला मार्ग रोखला याला कारण आहे. पुसून टाकले डोळ्यातले असेल. कारण माझ्या या विराला मला रडक्या चेहऱ्यानं गोड निरोप नाही द्यायचाय. आनंदानं हसत मुख बदलानं ही उत्तरात मला आनंदाचा गोड निरोप देणार आहे. जा स्वामी जा, जा स्वामी, रणांगणाला जा. उगवलेल्या सूर्याच्या तेजाला साक्ष ठेवून स्वामी जा. आणि एखाद्या रणधराप्रमाणे त्या रणांगणावर आपलं सर्वस्व झोकून नक्कीच पंचप्राण मनाला लावून या विश्वाच्या लढ्यासाठी नक्कीच यशस्वी होऊन माघारी या. नक्कीच यशस्वी होऊन माघारी या. चिंता करू. आनंदाचा खूप निरोप तुम्हाला देणार आहे. पण तरी पण का माझी एक इच्छा आहे. इच्छा कोणती? युद्ध संपल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता तुमची पावलं थेट माझ्या महालापर्यंत यायला उत्तरे एवढी माझी इच्छा. या मन्युतातला शब्द आहे. युद्ध समाप्त झाल्यानंतर विजय संपादन करून माझा आनंदाचं पाऊल हे पहिलं पाऊल तुझ्या महाराजांच पडेल. जा महाराज. काय सांगू स्वामी, मनातला राग अजूनही गेला नाही का? मी तुमचा मार्ग रोखला म्हणून लागेल. पोटीची माया दर्शवण्यासाठी तू तर पडलीस. त्या पायाला लाथाडलं. जातो. क्षणार्धात माझ्या मुखातून
तुझ्या माझ्या काय बोलून गेले ते? नाही देना, मी माझं मत अगदी कठोर करेन. मी आशिष निराशा होतेला नाही, पण देखा माझ्या सौभाग्यात जरी सुखरूप गेलेत ना, त्यांना सुखरूप आणण्याची जबाबदारी फक्त तुझ्या मागे घेऊन त्यांना विजयाचे विजयश्री मिळण्यासाठी देवाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे. हो, नक्कीच जाणार.